रामचंद्र डोने या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आता 1 मे हा दिवस येत आहे, तर त्या निमित्ताने मी तुम्हाला म्हणजेच 1 मे रोजी महाराष्ट्र दिन का साजरा केला जातो तर याविषयी थोडक्यात माहिती करून देणार आहे। तर 1 मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो कारण याच दिवशी म्हणजेच 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्यव्यापी स्थापना झाली होती। या दिवशी महाराष्ट्र राज्य भाषिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या वेगळे राज्य म्हणून अस्तित्वात आले। त्यासाठी मराठी भाविकांनी अनेक वर्षे संघर्ष केला होता। हा दिवस मराठी लोकांच्या अस्मितेचा आणि त्याच्या भाषिक व सांस्कृतिक हक्कासाठी केलेल्या प्रयत्नाची प्रतीक आहे। आता अधिक माहिती तर संयुक्त महाराष्ट्र चळवळ तर 1956 मध्ये तर भाषावर प्रांतरचना कायद्यानुसार मराठी भाषिक लोकांसाठी स्वतंत्र राज्याची मागणी सुरू झाली, ज्या संयुक्त महाराष्ट्र चळवळ म्हणून जी संयुक्त महाराष्ट्र चळवळ म्हणून ओळखली जाते। मुंबई प्रेसिडेन्सी तर 1960 पूर्वी मुंबई प्रेसिडेन्सीमध्ये मराठी आणि गुजराती भाषिक लोक एकत्र होते। या प्रेसिडेन्सीचे विभाजन करून महाराष्ट्र आणि गुजरात हे 2 स्वतंत्र राज्य निर्माण करण्यात आले। आता आंतरराष्ट्रीय कामगार दिन तर 1 मे हा दिवस जागतिक स्तरावर आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून साजरा केला जातो। या दिवशी कामगाराच्या हक्कासाठी आणि त्यांच्या कायद्या कल्याणासाठी लढणारे आंदोलन आणि संघर्ष हे आठवले जातात। तर अशा प्रकारे मी तुम्हाला 1 मे रोजी महाराष्ट्र दिन का साजरा केला जातो याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओद्वारे करून दिलेली आहे। तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनल रामचंद्र डोने या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओच्या सूचना प्राप्त होतील। धन्यवाद।